नमस्कार. आज एका वेगळ्या विषयावर जरा बोलायचं आहे. मधले एक 2-3 दिवस बाहेरगावी होतो, त्याच्यामुळे काही व्हिडिओ मला करता आला नाही. पण त्या प्रवासात असताना काही विचार मनात होते. बरेच वेळेला आपल्या नात्यापैकी किंवा आपल्या मित्रपरिवारातील किंवा ओळखीमधले कोणीतरी असं आजारी पडतं, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागतं किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या आजारांची त्याची ट्रीटमेंट चालू असते. अशा वेळेला आपण त्या व्यक्तींना भेटायला जातो. हे तर अगदी नॉर्मल आहे. आपण आजारी व्यक्ती असेल तर त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नातेवाईकांना भेटायला जातो आणि बरोबर आपण काही फळं असतील किंवा त्या पद्धतीचं काही बिस्किट पुडा असेल किंवा असं काही घेऊन जातो. खरं तर माझ्या मनात हाच विचार आला की आपण हे जे काही घेऊन जातो त्याऐवजी आपण पाकिटात पैसे म्हणून जर काही त्यांना दिले तर, म्हणजे बघा विचार करून, बऱ्याच नातेवाईक जे असतात, ज्यांचे घरातली माणसं ॲडमिट असतात, ते मनातून त्यांच्या अशी काही भावना असते. कारण हॉस्पिटलचा खर्च हल्ली तुम्हाला माहिती आहे ज्या पद्धतीने वाढलेला आहे. बरेच वेळेला कसं होतं की इकडून तिकडून जुळवाजुळव करून आपण हॉस्पिटलची बिलं असतील किंवा औषधांची बिलं असतील आपण भरतो. पण जर भेटायला येणाऱ्यांनी फळं आणि बिस्किटं अशी काही आणण्यापेक्षा जर आपण काही पाकिटात पैसे, जे शक्य तुम्हाला, आता फळं बिस्किटं आपण दिले तर कमीत कमी ₹500 तर कसेही होतात, तर त्याच्यात आणखीन काही पैसे टाकून ₹1000 असतील तर अशा पद्धतीचं ज्याला जे शक्य आहे त्याने त्या पाकिटात ठेवून ते जर आपण भेटायच्या वेळेला दिलं गेलं तर एक त्या कुटुंबाला, आज नाही म्हटलं तरी साधं इंजेक्शन जर एक आणायचं म्हटलं तरी कमीत कमी ₹500-1000 तर असे आपले जातात. तर ही एक छोटीशी भेट म्हणा, एक वेगळ्या पद्धतीने आपण ही मदत करायची. आपण भेटायला जातो, आपण सहानुभूती दाखवतो, पण याच्यात कुठेही सहानुभूती किंवा आपण काहीतरी मदत करतो आहे असं मनात न ठेवता, जसं आपण फळं नेतो तसं एक पाकिट जर आपण त्या व्यक्तीची काही आजारी आहे त्याच्या नातेवाईकांच्या हातात दिलं, त्याच्या मुलाच्या हातात दिलं, मुलीच्या हातात दिलं, तर ते त्यांना त्या वेळेला उपयोगी येतात असं मला तरी वाटतं. अशी ही प्रथा जर आपण काही चालू केली तर, प्रथाच मुद्दा म्हणतो आहे आपण, भेटायला जाणं हे आपलं संस्कार आहेत, अशा व्यक्तीला भेटायला जाणं, पण त्या संस्कारातून आणखीन एक पुढचं पाऊल की आपण त्या वेळेला पाकिटातून पैसे देणं, जेणेकरून समजा अशी 15-20 माणसं, जास्ती माणसं, 50 माणसं जर त्यांना भेटायला गेली आणि पाकिटातून त्यांना पैसे दिले गेले तर सहज पैसे उभे राहतात. बघा विचार करून. माझा तरी विचार जो मनात आला माझ्या, तो मी तुमच्यासमोर मांडला. मी हे अंमलात नक्की आणणार आहे. तुम्ही पण करा. धन्यवाद.